जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला? तर मित्रांनो, 2026 मधील या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा जेसी बकली यांना मिळालेला आहे. विशेष बाब म्हणजे जेसी बकली हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या आयरिश अभिनेत्री ठरल्यात. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या हॅमनेट या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी देण्यात आला. यापूर्वी त्यांना 2022 मध्ये द लॉस्ट डॉटर चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं, पण त्यावेळेस त्यांना पुरस्कार मिळाला नाही आणि यंदा त्यांनी हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. यंदाच्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार हे वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने पटकावलेत. या चित्रपटाला एकूण 6 पुरस्कार मिळालेत. या चित्रपटानंतर सिनर्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिनर्सने या पुरस्कार सोहळ्यात एकूण 4 ऑस्कर मिळवले आहेत. ऑस्कर पुरस्कारावर आधारित अजून एक प्रश्न पहा. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकणारी पहिली महिला कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑटम डुरल अर्कापा या सर्वोत्कृष्ट छायांकनाचा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या सिनर्स या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी मिळाला आहे. यासच या श्रेणीत ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्याच श्वेत महिला देखील ठरल्या आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या महिला या ऑटम डुरल अर्कापा ठरल्या आहेत. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात इतर श्रेणीत जे पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने पटकावला व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांनी पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मायकल बी जॉर्डन ठरला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शॉन पेन, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एमी मॅडिगन, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म के पॉप डेमन हंटर्स, ॲनिमेटेड लघुपट द गर्ल हू क्राईड पल्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार नॉर्वेच्या सेंटिमेंटल व्हॅल्यूने पटकावला. सर्वोत्कृष्ट माहितीपट मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन, तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार ऑल द एम्प्टी रूम्स या लघुपटाने पटकावला आहे. मित्रांनो, पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 1929 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आता हा प्रश्न पहा. BCCIद्वारे 2024-25च्या कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2024-25 साठीच्या कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने राहुल द्रविड व रॉजर बिन्नी यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, महिला क्रिकेटरमध्ये जीवन गौरव पुरस्कार हा मिताली राज यांना प्रदान करण्यात आला. इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू हा पुरस्कार स्मृती मानधना यांनी 5व्यांदा जिंकला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीचा पॉली उमरीगर पुरस्कार शुभमन गिल यांना देण्यात आला. पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठीचा पुरस्कार हर्षित राणा, तर महिलांमध्ये हा पुरस्कार एन श्रीचरणी यांना देण्यात आला. 2024-25 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्ससाठीचा पुरस्कार दीप्ती शर्मा, तर 2024-25 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार हा स्मृती मानधना यांना देण्यात आला आहे. मित्रांनो, BCCIद्वारे देण्यात येणारे हे पुरस्कार 2017 पासून नमन पुरस्कार या नावाने ओळखले जात आहेत. या पुरस्काराला हे नाव नायडू आणि मनसूर यांच्या नावावरून देण्यात आला आहे. 2017 पासून हे पुरस्कार नमन या नावाने देण्यात येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वयाच्या 22व्या वर्षी जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड बिलियनियर्स बनून मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम कोणी मोडला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सूर्या मिधा यांनी मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला आहे. त्यांची संपत्ती
ही $22 अब्ज इतकी आहे. त्यांच्या कंपनीचं नाव काय? तर ते AI रिक्रुटिंग स्टार्टअप मर्कोरचे सहसंस्थापक आहेत. आता हा प्रश्न पहा, कोणत्या राज्याने धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 मांडत बळजबरीने धर्मांतर केल्यास तुरुंगवासाची तरतूद केली? तर हे जे धर्मस्वातंत्र्य अधिनियमाअंतर्गत तुरुंगवासाची तरतूद आहे ही आपल्या महाराष्ट्र सरकारने केली. मित्रांनो, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने धर्मस्वातंत्र्य अधिनियम मांडला असून यात बेकायदा धर्मांतर घडून आणल्यास 7 वर्षांचा कारावास व 5 लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे. हा गुन्हा पुन्हा केल्यास 10 वर्ष तुरुंगवास व 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर धर्मांतर करायचेच असेल तर त्याला सक्षम प्राधिकारी यांना 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून KV रमन्ना मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. KV रमन्ना मूर्ती हे आधी संरक्षण लेखाचे अतिरिक्त नियंत्रक जनरल होते व आता त्यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर अश्वनी भाटिया यांची जागा त्यांनी घेतली आहे व ते पुढील 3 वर्षांसाठी हे पद सांभाळतील. या आधी ज्या नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे दीपक गुप्ता बनलेत. नौदल आयुध विभागाचे महासंचालक PB सिंह, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल जिष्णू देव वर्मा, रसायन आणि खते मंत्रालयातील पुनर्गठित हिंदी सल्लागार समितीचे अध्यक्ष JP नड्डा, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO आशा शर्मा, तर गिफ्ट सिटीचे अध्यक्ष हे उदय कोटक बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026च्या पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या देशानं पटकावले? तर मित्रांनो, या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समधील पदतालिकेत पहिलं स्थान आपल्या भारतानं पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 208 पदक पटकावले असून यात 75 सुवर्ण, 69 रौप्य व 64 कांस्य पदकांचा समावेश आहे. व भारतानंतर यात 35 पदकासह रशिया दुसऱ्या स्थानी, तर बोन्सिया व हार्जेगोनिया हे देश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नवी दिल्ली येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा, अल्टिमेट टेबल टेनिसच्या 7व्या आवृत्तीचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर अल्टिमेट टेबल टेनिसची 7वी आवृत्ती ही गोव्यात आयोजित केली जाईल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे हा दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस 16 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर भारतात 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लस देण्याला सुरुवात झाली होती व या दिनाच्या स्मरणासाठीच भारतात दरवर्षी 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नीती आयोगाद्वारे प्रकाशित दुसऱ्या फिस्कल हेल्थ इंडेक्स अहवालात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या अहवालात ओडिशा या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं. मित्रांनो, या निर्देशांकात राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनाचे मूल्यांकन केले जाते. यासाठी 5 प्रमुख घटकांचा विचार केला जातो. ते घटक कोणते? तर राज्याची महसूल गोळा करण्याची क्षमता, खर्चाची गुणवत्ता, वित्तीय शिस्त, कर्जाचे प्रमाण व कर्ज फेडण्याची क्षमता या 5 घटकांचा अभ्यास करून हा इंडेक्स तयार केला जातो. व या इंडेक्समध्ये अचिव्हर्स गटात ओडिशा, गोवा आणि झारखंड हे 3 राज्य आहेत. त्यानंतर फ्रंट रनरमध्ये 4थ्या क्रमांकावर गुजरात, तर 5व्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.